आज मी मस्तपैकी फक्त थोड्याशा कोबीपासून कुरकुरीत क्रिस्पी असे हे गोबी मंचुरियन बनवणार आहे। हे गोबी मंचुरियन आपण नेहमी गाडीवर बाहेर असं म्हणजे भेटतात बघा, तिकडे आपण नेहमीच खातो नूडल्स वगैरे, त्यामध्ये हे गोबी मंचुरियन नेहमी खायला भेटतात। पण तेच आपण घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनवून खाऊ शकतो। बघू शकता किती छान असे हे गोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत। मला कधीही खायची इच्छा झाली की मी घरी अशी बनवते। तर त्यासाठी इकडं मी अर्धा कोबी अगदी बारीक चिरून घेतलाय। तुम्ही हवं त्याला किसून पण घेऊ शकता। फक्त एवढंच की बारीक जितकी कटिंग होईल ना चांगली कोबीची तितकेच मंचुरियन चांगले लागतील। तर आता मस्त हा बारीक कोबी अर्धाच घेतलेला आहे बारीकवाला, आणि त्याला असं बारीक चिरून घेतलेला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये काय टाकायचं, साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघू। तर ह्याच्यामध्ये ना सुरुवातीला आपण अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट टाकायची। रेडीमेड पेस्ट भेटते ती सुद्धा वापरू शकता। तर इकडे मी थोडंसं अद्रक लसूण ठेचून घेतलं आहे आणि ती याच्यामध्ये टाकते, याने खूप छान चव आणि फ्लेवर येतो। तर अद्रक लसूण जे कूट टाकून घेतलेला आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा लाल तिखट टाकायचा म्हणजे स्पायसीपणा येण्यासाठी। तर इकडे मी अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसा चवीनुसार मीठ टाकायचं। जास्त मीठ टाकायचं नाही, थोडंसं, मग थोडीशी याच्यात हळद टाकून घ्यायची। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक साहित्य, ते म्हणजे आहे काळी मिरी पावडर। काळी मिरी पावडर नक्की टाका, हे बघा असं पाकिट भेटतं, फक्त थोडीशी टाकायची काळी मिरी पावडर मी ते टाकते। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि सेम साईजमध्ये म्हणजे सेम पद्धतीने 2.5 चमचे आपण इकडे मैदा टाकायचं, म्हणजे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर 2.5 चमचे मैदा टाकायचा आहे। हे दोन्ही साहित्य खूप गरजेचं। त्यानंतर इकडे मी रेड चिली सॉस, आता हे जे 2 साहित्य आहेत ना, रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस, हे खूप गरजेचे फ्लेवर आहेत ह्या मंचुरियनमध्ये। तर मी इकडे डार्क सोया सॉस सुद्धा अर्धाच टाकते, अर्धा चमचा, आणि 1 चमचाभर असा रेड चिली सॉस टाकला। ह्या 2 साहित्याने ना खूप छान फ्लेवर येणार आपल्या मंचुरियनला, म्हणजे असं वाटणार नाही की आपण हे घरी केलेत। आता हे सगळं साहित्य चोळून घ्यायचं। इकडे मी लाल तिखट वापरले, थोडंसं तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता किंवा कोथिंबीर वगैरे पण टाकू शकता, आणि नाही टाकलं तरी असं सिंपल हे खूप छान होतात। तर ते सगळं चोळून घेते। ह्याच्यामध्ये थोडासा लाल रंग टाकते। आता लाल रंग टाकल्यामुळं काय होतं, खूप छान असे लाल भडक असे मंचुरियन तयार होतात, म्हणजे अगदी गाडीवर भेटतात बघा तसे मग ते दिसतात। कारण मी कधी पण बाहेर असं गेले ना कुठं मंचुरियन वगैरे खायला, तर तिकडं मी बघितलेलं 1-2 वेळा असे मस्त तयार करतात ना बॅटर रंग वगैरे टाकून। तर थोडासा मी याच्यामध्ये फ्रूट कलर टाकून घेते लालवाला, हे बघू शकता अगदी थोडासा टाकायचा, पण मस्त डार्क रंग आलेला आहे। मला वाटते जरा जास्तच पडला आहे, पण हरकत नाही, छान अशी लाल भडक होतील। थोडाच टाका, माझ्याकडून जरा जास्त पडण्यात आला आहे, आता काही करू शकत नाही, बनवायला लागतील, पण काही प्रॉब्लेम होत नाही। रंग थोडा जास्त जरी पडला तरी तो खायचाच रंग आहे। हे छोटे छोटे असे बाउल करायचे, किंवा डायरेक्ट असे आपण डाळ वडे बनवतो बघा तसे सुद्धा सोडू शकता। तर मी जरासा याला बॉलचा आकार दिला आहे छोट्या छोट्या, आणि हे जर अवघड जात असेल बनवायला तर डायरेक्ट असे वडे आपण तोडतो बघा तसे करायचे, हे असं मस्त। आता हे सगळे टाकून घेते एक 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 करून, जितके बसतील तितके। आता हे सगळे बघा इतके सारे मी मंचुरियन टाकून घेतलेत। तेल चांगलंच आपल्याला असेल की पटापटा हे कडक होतात, हे बघा मस्तपैकी आता हे कडक होऊन द्यायचे। आणि रंग टाकल्यामुळे तुम्ही पाहू शकता याचा रंग किती छान झालेला आहे, अगदी लाल भडक असे हे गोबीचे मंचुरियन फ्राय होत आहेत। कडक होऊन द्यायचे, जितके तुम्ही चांगले याला कडक भाजताना तितका याच्यामधला क्रिस्पीपणा भरपूर वेळापर्यंत टिकल। आता हे असंच हलक्या हाताने खालीवर असं करून घ्यायचं, आणि याच्यामध्ये कडकपणा येऊस तर याला फ्राय करायचं। मी 2-4 वेळा हे केलेलं आहेत घरी, ज्यावेळेस पण मला खायचं मन होतं मी करून घेते। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप आवडीने खाता, नाही मग बाहेरून जायचा करायचा खायचा कंटाळा विसरूनच जातात मग। हे बघा चांगलं आता मस्त फ्राय झालेले आहेत हे गोबी मंचुरियन। भरपूर भाज्याचे मंचुरियनसुद्धा बनले जातात, त्याला व्हेजिटेबल मंचुरियन बोलतात, ते सुद्धा मी दाखवण। पण सगळ्यात सोपे जर म्हणले तर हेच मंचुरियन, गोबी मंचुरियन खूप झटकीपट होतात, काही जास्त साहित्यसुद्धा लागत नाही। आता हे झालेले आहेत मस्त असे क्रिस्पी, काढून घेतलेले आहेत। तर पाहू शकता याचा क्रिस्पीपणा आणि रंग किती सुरेख आलेला आहे, थोडासा फ्रूट कलर टाकल्यामुळं। हे बघा पाहता क्षणी असं वाटतं ना एकदम जसं काय बाहेरून रेडीमेड आणलेत।
हे असे सगळे आता मी फ्राय करून घेतले. थोडंसं बॅटर उरलेलं आहे त्याचेसुद्धा करणार आहे, पण हे मी सुरुवातीचे तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर असे दिसायला लागलेत. असं वाटतंय का तरी की आपण हे घरात बनवलेत, असं वाटतं बाहेरून गाडीवरून आणलेले आहेत. तर तुम्ही शेजवान सॉसबरोबर, शेजवान चटणीबरोबर तुम्ही हे मंचुरियन खाऊ शकता. आणि चिली पण बनवली जाते बघा, तीसुद्धा मी रेसिपी टाकलेली आहे काही दिवसापूर्वी, तर तुम्ही चॅनलवर बघू शकता. ह्याच्यासोबत जी चिली बनवतो बघा त्यावाली रेसिपी पण टाकली आहे. हे बघा मस्त असा क्रिस्पीपणा किती कडक झालेला आहे छानपैकी. म्हणजे खाता वेळेस तो एकदम कुडकुडपणा लागतो, खायला भारी वाटतं. तर नक्की ट्राय करा. हे गोबी मंचुरियन खूप भारी वाटतात खायला, कधीही बनवून खाऊ शकता. ज्यावेळेस पण तुम्हाला खायची इच्छा झाली आणि बाहेर जाऊन खर्च करायचा जर कंटाळा आला असेल ना, तर हे नक्की ट्राय करा. तर मस्त वाटतात. शेजवान चटणी असेल तर काय बात आहे, एकदम परफेक्ट असं हॉटेलसारखं तुम्हाला फील होईल. भरपूर क्वांटिटीमध्ये बनवू शकता. मी तर थोडाच गोबी वापरला आहे. मोठा अख्खा गोबी परतभर जर कापला ना, तर इतके सारे होतील ना, सगळेजण खातील आवडीने. तर नक्की ट्राय करून बघा. सोबत फक्त शेजवान चटणी आणायची. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.